पांढऱ्या शुभ्र धुक्याची दुलई होती। बाजी प्रभूंनी प्राणार्पण केलेल्या पावनखिंडीचा परिसर हिरवाईनं नटला होता। जखलाईच्या कड्यावर मात्र पर्यटकांपेक्षा वराडी सदृश्य माणसंच दिसत होती। पर्यटकांनाही कळेना असल्या घनदाट जंगलात लग्न बिग्न कसं शक्य आहे। तितक्यात एक जोडपं चक्क बुलेटवर स्वार होऊन कड्याच्या काठावर आलं। थोडं फोटो सेशन झालं आणि मंडळींनी मुंडावळ्या बांधायला सुरुवात केली। शिवाजी महाराज की जय भवानी, जय शिवाजी। छत्रपतींच्या जयघोषानं अवघी पावनखिंड आणि जखलाईचा कडा दुमदुमला। जरा चौकशी केली तर कोल्हापूरच्या जोडप्यानं लग्नाचा बेद आखल्याचं कळलं, तेही दरीच्या मधोमध तारांना लटकत, मुसळधार पावसात आणि भटजींसोबत। नवरदेवाचं ठीक आहे हो, तो तर पट्टीचा गिर्यारोहक, पण भटजी बुवांचं काय? सगळ्यात आधी त्यांना दरीत जायचं होतं, तेही कमरेला गोप्रो कॅमेरा आणि अंतरपाटा सहित। भटजी बुवा कसे बसे दरीच्या मध्यावर पोहोचले आणि आता वेळ होती जोडप्याची। सरावलेले नवरदेव लीलया तारांना लटकले, पण बावरलेली नवरीही कासोटा नेसून तारांना लटकलीच। पुन्हा थोडं फोटो सेशन। आणि वाटेतले अनेक अडथळे दूर करत दोघेही 90 मीटर खोल दरीवर दाखल झाले। दुपारी 12चा मुहूर्त होता, पण लग्न लागायला वाजले 1:30। पण इतक्या सुंदर लग्नाला कसला आलाय मुहूर्त बिहूर्त। येणारा जाणाऱ्या पर्यटकांनीही मग दरी शेजारी हातात अक्षता घेऊन हजेरी लावली। दरीच्या आल्याड आणि दरीच्या पल्याड 500 वराडी जमली। तितक्यात मंगलाष्टका सुरू झाल्या। जय दीप शोभोनी दिसतो, कुर्यात सदा मंगलमचा घोष झाला आणि वराडींनी अक्षतारोपण केलं। वरुण राजानं तर पावसाच्या रूपानं जणू अक्षताच उधळल्या। कोल्हापूरचा जयदीप जाधव आणि पाडळीची रेश्मा पाटील विवाहबद्ध झाले। हार तुऱ्यांचे सोपस्कार झाले आणि दरीच्या मध्यावर फोटो सेशन सुरू झालं। सुमारे तासाभराच्या विवाह सोहळ्यानंतर हे नवदाम्पत्य परतीच्या प्रवासाला लागलं आणि हवेत गेलेलं दाम्पत्य पुन्हा जमिनीवर येतात सुरू झाला शुभेच्छांचा पाऊस। ऍक्च्युली माझे 17 वर्षापूर्वी गिर्यारोहणाची सुरुवात झाली ती ह्या क्षेत्रातून झाली, 15 पावनखिंड मोहिमेतून। पहिल्या मोहिमेवेळेस मी ठरवलं होतं की मी माझ्या जीवनाची जी काही नवीन सुरुवात असेल, काही एक सुरुवात असेल, ती मी पहिल्यांदा ह्याच भागातून सुरुवात करेन आणि वेगळ्या पद्धतीनं मी विवाह करून हे सर्वांच्या लक्षात राहील किंवा माझ्या नेहमी लक्षात राहील, ह्या पद्धतीने लग्न करून ह्यासाठी मी ठरवलं होतं। आणि ते पद्धत आज आमचे हिल रायडर्सचे सर्व पदाधिकारी, वेस्टर्न माउंटन स्पोर्ट्स आणि मलय ॲडव्हेंचर्स यांच्यामुळे ही पूर्ण झाली। एरवी मैत्रिणींचं लग्न हॉल आणि मंदिरात लागलेलं पाहिलेली ही नवरी आपल्या या लग्नाच्या अनुभवानं थरारली होती। अगदी छान होते, एक वेगळा अनुभव मिळाला। ज्यावेळी मला पहिल्यांदा ही कल्पना जयदीपरावांनी माझ्यासमोर मांडली त्यावेळी आनंद पण झाला आणि भीतीही वाटत होती। आणि घरच्यांना पहिल्यांदा तुम्ही सांगितलं तेव्हा घरच्यांच्या भावना काय होत्या?
घरचे काय आश्चर्यच करत होते. बरं, हे सगळं पार पाडणं म्हणजे खायची गोष्ट नव्हती. त्यासाठी 3 संस्था 2 दिवसांपासून झटत होत्या. आपल्या कोल्हापूरच्या परिसरात आम्ही हिल रायडर्स, हायकर्स क्लब, वेस्टर्न माउंटन स्पोर्ट्स आणि मलय ॲडव्हेंचर याच्या माध्यमातून बऱ्याच गिर्यारोहण ॲक्टिव्हिटी करतोय. गिर्यारोहणातलं टेक्निक, ज्याला व्हॅली क्रॉसिंग म्हणतोय, व्हॅली क्रॉसिंग टेक्निक वापरून जयदीपचं लग्न करायचं हे आम्ही निश्चित केलं. त्यासाठी पन्हाळा पावनखिंड किंवा हा परिसर का, तर इथंच सगळ्यांची म्हणजे कोल्हापुरातल्या ट्रेकर्सची सगळी जडणघडण जी झाली ते आपल्या इथले जे गड किल्ले आहेत त्याच्या परिसरात झाली आणि त्याच्यामध्ये विशाळगडचं आणि पावनखिंडीचं महत्व जे आहे ते खूप मोठं आहे आणि त्यासाठीच आम्ही या विशाळगडच्या परिसरामध्ये हे लग्न करण्याचं नियोजन आम्ही केलं होतं. ह्या व्हॅलीमध्ये आल्यानंतर आम्ही बघितलं की अंतर तसं जवळजवळ 90 मीटरच्या आसपास अंतर आहे. डेप्थ जवळजवळ 70 ते 80 मीटरची डेप्थ मिळते. त्यानंतर हा ह्याच्यातला मेजर पार्ट येतो अँकरिंग. अँकरिंग पार्टसाठी जो बघितला की हा रस्ता होता, रस्त्याच्या पलीकडे झाड आहे आणि इथे राहणारी रहदारी. मग त्याच्यानंतर आम्ही एका स्टेपला आलो की आपण स्काय फोल्डिंग, जे आता तुमच्या मागे आहे, स्काय फोल्डिंगचा यूज करून आपण अँकर करायचं आणि ते करून आम्ही 2 दिवस झाले इथे येऊन प्लॅन करून अँकरिंग केलेत आणि हा लग्न सोहळा पार केला. पर्यटकांसाठी तर हे लग्न म्हणजे दिव्यच होतं. ऍक्च्युली मी काल पेपरला वाचलं होतं, त्यामुळं मला हे लग्न अटेंड करायची खूप इच्छा होती आणि प्रत्येक लग्न गाजावाजात असं होतंच, पण असं धाडसी आणि अनोखा उपक्रम बघायची मला खूप इच्छा होती. आणि सगळ्यात पहिला मी त्या नवदाम्पत्याचं कौतुक करते की अशा पद्धतीनं त्यांनी लग्न केलं. संसाराला तारेवरची कसरत म्हणतात. जयदीप आणि रेश्मानं अगदी पहिल्या दिवसापासूनच ही कसरत प्रत्यक्षात सुरू केली आहे. पण दोघांच्या नात्यातली गाठ त्या दोरीपेक्षा भक्कम आहे. हीच गाठ आयुष्यभर भक्कम राहो याच नवदाम्पत्याला शुभेच्छा. रणजित माजगावकर, एबीपी माझा, जखलाईचा कडा, पावनखिंड.